जी माधव पाटलांनी अण्णांनी राबवली, पायाची चाळण केली, अनवाणी पायाने हिंडले, डोक्याला काय नाही, आणि ही जी तपश्चर्या त्या माणसाने केली तशी तपश्चर्या पुन्हा आता आपल्याला करावी लागेल. सेव्ह द एज्युकेशन साठी प्राथमिक शिक्षण पर्यंत वाचवावं लागेल. पोराला लिहिता येणार नाही, वाचता येणार नाही याची व्यवस्था आहे. वर्गात गेलो, उमऱ्यात शिक्षक उभा राहिलेला हात बांधून, मला कळायचं ना. मी गेलो, ते का सुरू उभा राहिला, काय चालू म्हणाला, काय चालू. स्पीक वरती एक बाई लेक्चर देत होत्या आणि सगळा वर्ग ते लेक्चर ऐकत होता, आणि शिक्षक हा दोन नवऱ्यावर उभा राहिला. मी म्हटलं सर हे काय चाललंय, काय म्हणाल सर, शिक्षण आता असंच जाणार आहे, आम्हाला असंच सांगितलेलं आहे की डिलिव्हर तिकडून कुठून तरी ते भाषण होणार आहे आणि तुम्ही ते लावायचंय आणि तुम्ही शांत बसायचं आहे. म्हटलं तुम्हाला सर 1.5 लाख रुपये पगार कशासाठी द्यायचा आहे, हे काम तर माझा शिपाई सुद्धा करू शकतो ना, बटन टाकायचं ते जोडून द्यायचं. तुम्हाला 1.5 लाख कशाचा द्यायचा पगार. तो म्हटलं सर तुम्ही काय करणार, मी शिकवायला उभा राहिलो पण मला सरकारनं सांगितलंय तू गप्प जरा बस, हे शिकवतंय ते पोरांना शिकू दे. हे चालू आहे. जे आपल्या पोरांना इंग्रजी शाळेत घालतायत हौसेनं, त्यांची तर इतकी वाताहत आहे तुम्हाला सांगतो. हौसेनं पोरं, गरीब समाजाची माणसं सुद्धा पोटाला चिमटे देऊन ही माणसं इंग्रजी शाळेत पोरांना घालतायत. दर त्याला पोराला इंग्रजी येते की नाही त्याच्या आईला कळत नाही, त्याच्या बापाला कळत नाही. हे पोरग अभ्यास करते म्हणजे काय करते, शिकते म्हणजे काय करते, कोणाच काही कळत नाही. नेकटाय घालते, कपडे उत्तम करते, पोशाख उत्तम असतो, पाया कुठं असतात. घरातल्या माणसाला वाटतं फार पोरग प्रगती करते, पोरग नापास. 10वी नापास झाल्यानंतर ते पोरग म्हणजे घरकारा घालता अशी त्याची अवस्था होते. ना त्याला मराठी येते, ना त्याला इंग्रजी येते, ना शेतात कामाला येते. ही आपल्या पुढची अडाणी पिढी आपण तयार करतो आहोत. म्हणजे आधी जी शिकलेली आहे ती शिकलेली काही अडाणी नाही तसं नाही, ती पण एरपण अडाणीच आहे. शास्त्रज्ञ सुद्धा गणपतीच्या दारात उभं राहत असेल आणि चीफ जस्टिस तर स्वतःच्या घरात गणपती बसून पण होत असेल. कोणत्या लायकीचं शिक्षण आणि कोणत्या लायकीचा समाज घडवतो आपण. लाज वाटत नाही चंद्रचूडला. हा तुमचा व्यक्तिगत प्रश्न होता, गणपती बसवायचं की नाही बसवायचं, बसवा नाही तर नका बसू. प्राईम मिनिस्टरला बोलून तुम्ही आरती करता आणि स्वप्नात मला येऊन सांगितलं म्हणून जजमेंट लिहिता. याला पायथ्याला मारायला पाहिजे चंद्रचूडला. त्या खुर्चीवर बसल्या त्या खुर्चीचा हात घेऊन यार लिहिलं केलं ते बोलून द्या नको ना. ते सांगून टाकलं, मला देवाला सांगितलं. प्राईम मिनिस्टर म्हणतो मी मानवी नाहीच आहे, मी ईश्वराचाच पुत्र आहे डायरेक्ट.